सर्वांनी विनंती थोडं सुटसुटीत बसा, म्हणजे आपल्या सर्वांना आता सगळं व्यवस्थित बसता येईल. तर घटना अशी की 2 दिवसांपूर्वी आपल्या गावामध्ये जो प्रकार झाला तो माणूस तिला काळीमा फासणार आहे आणि अमानुषाचा प्रकार आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या या महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे. शिवाजी महाराजांच्या मार्गावरती त्यांच्या परिसरशाही पावनखिंडीत झालेला असा हा आपला मावळ भाग, आपला उर्शी गाव, आणि या उर्शी गावामध्ये असा हा अमानुष प्रकार होणं म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक अपमानाची गोष्ट आहे. तर या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन त्या आरोपीला फाशीची म्हणजे कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, नाहीतर त्याला चौरंगा झाला पाहिजे. या मागणीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्या पीडितेला न्याय मिळाला पाहिजे, तिच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि या घटनेवर बोलण्यासाठी आज या ठिकाणी प्रकाश शिंदे सर आपलं मनोगत व्यक्त करतील. श्री पद्मावती मातेच्या प्रांगणामध्ये आपण आज काय हा आनंद सोहळा नाही, गावाला, तालुक्याला, एकूणच देशालाच काळीमा फासणारी आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. आपण सगळे जागरूक झाला पाहिजेत. उर्शी नगरी ही उद्योग नगरी म्हणून ओळखली जाते आणि या उद्योगासाठी, उदरनिर्वाहासाठी वेगवेगळ्या प्रांतातून आपल्या उर्शामध्ये लोक येत असतात. संपूर्ण भारत आज उर्शामध्ये, झारखंड आहे, बिहारची आहेत, यूपी आहे, वेगवेगळ्या प्रांतातली माणसं आपल्याकडे उदरनिर्वाहासाठी येतात. त्या अनुषंगाने आपल्या स्थानिक लोकांनाही त्याच्यातनं काही रोजगार उपलब्ध झालाय, आर्थिक सोर्स या निमित्ताने उपलब्ध खोल्यांच्या माध्यमातून उत्पन्न झालेला आहे. पण या सगळ्या बाबीत पाहत असताना एकटा पुरुष कमवतोय तर त्या पुरुष कमवत असताना कुटुंब भागेल का, तर नाही. म्हणून अनेक कुटुंब पाहतो आपण, बाहेर आलेली लोक, त्या महिला भगिनी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी कंपन्यांमध्ये कामाला जातात आणि अशा परिस्थितीमध्ये आपली लहान लहान लेकरं, आपली लहान लहान मुलं मुली घरामध्ये ठेवली जातात. आणि ही जी घटना आहे एवढी वाईट आहे ना की अंगावरती म्हणजे त्या नराधमाला काही वाटलं नाही, त्याचा खेद वाटतो. दुसरी गोष्ट आज आपल्या लक्षात येईल, पहा, आई, आजी, आजोबा घरात असणं किती महत्वाचं असतं. कारण ही एकत्र कुटुंब पद्धती, ही विभक्त कुटुंब विभक्त झालेली आहेत. आजी आजोबा गावाकडे आहेत, नवरा बायको मुलं, अशा प्रकारचा प्रपंच इथं थाटलाय. आज जर आजी आजोबा त्यांच्या जवळ असते तर हे कदाचित ह्या गोष्टी घडल्या नसत्या. मुलांना वाऱ्यावरती ठेवून हे दोघं उभयता वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कामाला जातात आणि अशा प्रकारच्या घटना घडतात. इथं पाहिलं तर मंदिराच्या परिसरामध्ये रात्री 2-2 वाजेपर्यंत ह्या शेडमध्ये मुलं बसलेली असतात बाहेरची सगळी. मग ते भैयेचे का, आपण सगळ्यांना भैया नावानेच ओळखलं जातो. मग ते झारखंडचे असतील, बिहारचे असतील, यूपीचे असतील, बंगालचे असतील, वेगवेगळ्या प्रांतात येणारी मंडळी इथं बसतात. ह्याच्यावरती कुठेतरी आपण आळा घातला पाहिजे आणि आपण ग्रामस्थांनी सतर्क राहिलं पाहिजे. आज त्या कुटुंबामध्ये घडलंय, आज आपल्या कुटुंबामध्ये घडण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट हे पहा, इथं स्मशानभूमीमध्ये सुद्धा मी पोलीस प्रशासनाला एक विनंती करतो. माझी एक विनंती आहे, प्रार्थना आहे. स्मशानभूमीमध्ये रात्री 12-1 वाजेपर्यंत बाहेरची लोक तिथं पार्ट्या करत असतात. तोही भाग अत्यंत वाईट आहे, कारण हे सगळं घडतंय हे नशेतनं घडतंय. त्यामुळं आपण जागरूक राहिलो पाहिजे, मुलींवरती लक्ष ठेवलं पाहिजे. एकाकडे आपण म्हणतोय की मुली वाचवा, नाही का, मुली वाचवा म्हणतोय आणि मुलीवरती तर अशी दुर्दैवी वेळ येते. एका बाजूला म्हणतो ते दुर्गेचं स्वरूप आहे, ती शक्ती स्वरूपिणी, ह्याही गोष्टी आहेत. पण हे दुसरं करत असताना तिच्या जेव्हा रक्षणाची वेळ येते तेव्हा आपण कुठेतरी हतबल होतोय आणि हे डोळे झाकपणे आपल्याकडे चाललेलं आहे. त्यामुळे आजूबाजूला किंवा ज्यांच्याकडं भाड्याने जे काही भाडेकरू आहेत, आता प्रशासनाने काहीतरी पोलीस प्रशासनाने सांगितलंय आधार कार्ड घेऊन त्यांची तपासणी होणार आहे
आणि त्या तपासणीच्या माध्यमातून एक 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 गोष्टी पुढे येतील. पण ही वेळ का यावी हा एक भाग चिंतनाचा आहे. तर आपण सगळे सतर्क राहूयात. ग्रामस्थांनी विशेष करून सतर्क राहणं गरजेचं आहे. ती मुली कुणाची आहे हा महत्वाचा भाग जेवढा नाही तेवढा ती येणाऱ्या प्रत्येक मुलींवरती आज ही सुरुवात आहे. मी तर असं म्हणतो ही नांदी आहे. ही सुरुवात अशा प्रकारची वाईट सुरुवात गावामध्ये होती. कारण आज संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये एक श्री क्षेत्र उर्से म्हणून त्याचं नावलौकिक आहे. वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम आध्यात्मिक कार्यक्रम उर्सेमध्ये होतात. याचं एक वेगळं चित्र महाराष्ट्रभर याचं गाजलं जातं. आणि आज अशा प्रकारच्या बातम्या जेव्हा ही लोक पाहतात तेव्हा आपल्या ग्रामस्थांना सुद्धा खाली बघण्याची वेळ येते. तेव्हा मग ग्रामपंचायत असेल, ट्रस्ट असेल, वेगवेगळ्या संस्था असतील, वेगवेगळी मंडळ असतील, शिवप्रतिष्ठान हे सगळी मुलं आहेत. त्या सगळ्यांना एक सांगतोय की मुलींचं रक्षण करणं ही आपली काळाची गरज आहे. मगाशी आता हा म्हणताना मोरे म्हणाला की खरंच आपण ज्या भूमीवर जन्माला शिवरायांच्या पुनीत पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि त्या भूमीमध्ये अशा प्रकारचा अत्याचार होणं हे आपल्या दृष्टीनं खाली मान घालणारी गोष्ट आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो, प्रार्थना करतो की आपण सतर्क राहूयात आणि या नराधमाला मात्र खरं फाशी झाली पाहिजे अशा प्रकारची मी माझ्या वैयक्तिक किंवा आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं भावना व्यक्त करतो. शिवरायांनी धडा दिलेला खरं चौरंग झाला पाहिजे. आता चौरंग राहिला नाही लोकशाही असल्यामुळं, पण त्याला फाशी व्हावी अशा प्रकारची विनंती करतो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर शिवव्याख्याते दिगंबर पडवळ या ठिकाणी मनोगत करतील. त्याचबरोबर हा शोकाचा हा दुःखाचा कार्यक्रम आहे, त्यामुळं कुणीही टाळ्या वाजवायच्या नाहीयेत आणि थोडक्यामध्ये घ्या, घटनेवरच बोला, जास्त नका. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांना प्रथमतः वंदन करतो. 2 दिवसांपूर्वी आपल्या उर्शे गावातील आई पद्मावती देवीचा जो वरद हस्त आपल्या गावावरती आहे, त्याच गावामध्ये अशी अमानवी आणि अमानुष असं कृत्य होणं म्हणजे खऱ्या अर्थानं मानवतेला काळीमा फासणारी घटना आज मावळ तालुक्यामध्ये झालेली आहे. आज आमच्या गावामध्ये ही घटना झाली. घटना होणारी मुलगी परप्रांतीय आहे. मला शोकांतिका वाटतेय. गाव आज हजारो लोकसंख्येचा असून सुद्धा इथं मुलांची संख्या जास्त आहे, पण इथं जमाव जमलेला नाहीये. आज ही परिस्थिती परप्रांतीय मुलीवरती झालेली आहे. उद्या आमच्याही मुलीवरती यायला कमी पडणार नाही. कुठेतरी आम्ही शंड झालेलो आहे. शंड म्हणजे काय? मागणी व्याख्यानाला सांगितलं हिजड्यांच्या आवरात आम्ही झालेलो आहे. कारण ही पहिली घटना नाहीये मावळामध्ये घडलेली. मागील वर्षी 2 वर्षांपूर्वी कोथुर्ण्यामध्ये त्या हरामखोरानं आमच्या मुलीवरती अत्याचार केला. तिलाही अशाच प्रकारे मारून टाकलं. काय केलं सत्ताधाऱ्यांनी? काय केलं कायद्यानं? आम्ही म्हणतो आम्ही लोकशाहीच्या राज्यामध्ये राहतो. लोकशाहीच्या राज्यामध्ये प्रत्येकाला न्याय दिला जातो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहिलं की प्रत्येक अपराध्याला शिक्षाही होईल. पण ते लिहून ठेवल्यानंतर आत्ताची कायदा व्यवस्था आमच्या अपराध्यांना शिक्षा देण्यामध्ये हिजड्यांची आहे हे तुम्हाला आम्हाला मान्यच करावं लागेल. कारण तो कोथुर्ण्यामध्ये ज्या हरामखोरानं बलात्कार केला त्याला शिक्षा झाली का? बिर्याणी खात असेल आतमध्ये हरामखोर झाला. सदापूरमध्ये अशाच प्रकारे बलात्कार केला. दुर्दैवानं त्यानं फाशी घेतली का त्याला कोणी फाशी दिली ते आम्हाला तुम्हाला माहिती नाहीये. आज 5 वर्षाचा निरागस जीव आहे. चॉकलेटचा आमिष देऊन त्याला घेऊन गेले. तिच्यावरती अमानुष असा बलात्कार केला. तिला किती वेदना झाल्या असतील ते तिच्या जीवाला माहिती. आणि तिला नंतर मारून टाकलं. आणि आम्ही फक्त काय करत राहिलो? शांततेने मोर्चा काढा. ते तर आता नवीन फॅड चालू झालेलं आहे. हातामध्ये कॅन्डल घ्या, मेणबत्त्या पेटवा आणि निर्भयाला न्याय द्या. कोपर्डीच्या ताईला न्याय द्या. अरे ज्या मराठ्यांच्या औलादींनी हातामध्ये मशाली पेटवून इथं क्रांतीची ज्वाला पेटवली, आम्ही भिकमाग्यांसारखे मेणबत्त्या पेटवतो आणि म्हणतो आमच्या निर्भयाला न्याय द्या. निर्भयाला न्याय देण्यासाठी, आमच्या मुलींना न्याय देण्यासाठी, आमच्या ताईला न्याय देण्यासाठी मेणबत्तीची आता गरज नाही. मी बेजबाबदार नाही तर जबाबदारीने सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आमची मुलगी सुरक्षित ठेवायची असेल तर हातामध्ये मेणबत्तीऐवजी आता शस्त्र घ्यावी लागणार आहेत, तरच आमच्या मुली सुरक्षित राहणार आहेत. शस्त्राविना आता गत्यंतर नाहीये. उभी गाय लांडग्यांच्या कळपात मध्यात सुरक्षित राहू शकेल का ती आत? तिला रक्षण्यासाठी हाती शस्त्र ठेवा.
जगी हिंदू अष्टावधनी असावा. जर आमच्या गोठ्यातली गाई आणि आमच्या घरातली आई जर सुरक्षित ठेवायची असेल, या लांडग्यांपासून जर तिला वाचवायचं असेल, तर आता हातामध्ये शस्त्र उचलल्या विना गत्यंतर नाही. त्याला उत्तर ते मिळणार नाही. मी जबाबदारीनं सांगतो, जर सरकार शंडाचं झालेलं असेल, बेजबाबदार झालं असेल, तुम्हाला जर अपराध्याला शिक्षा करता येत नसेल, तर मी जबाबदारीनं सांगतो, आमच्यासारख्या तरुणांच्या हातामध्ये त्या गुन्हेगाराला द्या. ठेचून मारण्याची तयारी आमची असेल, आमच्यावरती गुन्हे दाखल झाले तरी चालतील, तरच आमच्या आज मुली सुरक्षित राहू शकणार आहेत. आम्ही फक्त म्हणतो चौरंगा झाला पाहिजे. अरे चौरंगा करणार कोण? चौरंगा करणार कोण? ज्या रांजाच्या पाटला नाही का आपल्यावरती बलात्कार केला, अरे उभ्या चौकामध्ये माझ्या राजानं त्याचे हात आणि त्याचे पाय तोडले आणि उभ्या स्वराज्यामध्ये अंमल बसवून दिला की उभ्या येणाऱ्या काळामध्ये जर कुठल्या स्त्रीवरती वाकडी नजर पडली तर रांजाच्या पाटलासारखे त्याचे हातपाय कलम केले जातील. रांजाचेच केले का? अरे सख्या मेहुण्यानं एका स्त्रीची बदल केली, त्या सख्या मेहुण्याचे डोळे काढण्याची सुद्धा ताकद माझ्या राजांच्या ठाई होती. नातं बघितलं नाही, गोतं बघितलं नाही, पैसा बघितला नाही, न्याय तिथे न्याय आणि प्रजेला न्याय देण्याचं काम माझ्या राजांनी केलंय. मग 1947 साली जर आम्ही म्हणतो आमचा भारत देश स्वतंत्र झाला, तर 1947 नंतर जर आतापर्यंत तुम्ही आकडेवारी काढली तर प्रत्येक 1 मिनिटाला देशामध्ये विनयभंग आणि बलात्काराची घटना घडतीये. आम्ही खरंच स्वराज्यामध्ये नांदतोय का? आम्ही खरंच स्वराज्यामध्ये नांदतोय का? मुलगी वाचवा, मुलगी शिकवा कशासाठी? त्या लांडग्यांच्या हातामध्ये देण्यासाठी. अरे लहान लहान लेकरं सुद्धा आज आमच्या हातून सुरक्षित नाहीये. फक्त बोंबलायला आम्ही मोठे की जगातली बुद्धिवंत समाज कोण आहे? जगातला बुद्धिवंत समाज कोणता? तर मनुष्य. जगातला बुद्धिवंत प्राणी कोणता? तर मनुष्य. अरे मी म्हणतो जगातला सगळ्यात नालायक, जगातला सगळ्यात वासनाधारी आणि जगातला सगळ्यात बेअक्कल जर प्राणी कोणता असेल या पृथ्वी तलावरती तर तो माणूस आहे. हे जबाबदारीनं बोलतोय. जगातला बेजबाबदार, नालायक आणि अक्कल शून्य असणारा प्राणी तो कोणता आहे? तर तो माणूस आहे. कारण इतर जनावरांमध्ये फार मुंगीपासून तुम्ही हत्तीपर्यंत जा, कुठलाही नरप्राणी मादीच्या परवानगी विना त्या मादीच्या जवळ सुद्धा जात नाही. जबाबदारीनं नालायक. आज आमच्या बापाकडनं त्याची मुलगी सुद्धा सुरक्षित नाहीये. मध्यंतरी वर्तमानपत्रामध्ये बातमी आली होती, सावत्र बापाकडनं मुलीवरती अत्याचार. काय ऐकतोय आम्ही? म्हणजे खरंच हा मनुष्य म्हणून राहिलाय का? खरंच आम्ही छत्रपती शिवरायांच्या पुण्यभूमीमध्ये राहतोय का? ज्या छत्रपती शिवरायांच्या पुण्यभूमीमध्ये कधी त्यांच्या दरबारामध्ये स्त्री नाचली नाही, त्यांच्या दरबारामध्ये स्त्रीच सोडा, अरे त्या कल्याणच्या सुभेदारांची सून सुद्धा मातेच्या सन्मानानं परत गेली. त्याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आज बलात्कार व्हायला लागले. का? तर आज आमचा तरुण व्यसन आणि वासना या 2 गोष्टींकडे आकर्षित व्हायला लागलाय. व्यसनाचं खुळ डोक्यामध्ये शिरलंय आणि वासना नावाचं भूत मनगटामध्ये नव्हे तर त्याच्या मेंदूमध्ये प्रवेश करून गेलाय. आणि ज्यावेळेस मेंदूमध्ये वासना नावाचं भूत प्रवेश करतं त्यावेळेस सख्खी आई कळत नाही, सख्खी बहीण कळत नाही, रस्त्यानं चालणारी मुलगी कळत नाही, अरे यांना जनावरं सुद्धा कळत नाही. आणि यांना जर वठणीवर आणायचं असेल तर मला आज माझे पोलीस बांधव आहेत, पत्रकार आहेत, मी प्रत्येकाला जबाबदारीनं सांगतो की आज 1947 पासून ते 2025 पर्यंत मला कुठल्याही राजकीय नेत्याचं घेणं देणं नाहीये. 1947 पासून ते 2025 पर्यंत जे जे नेते आमच्या देशाला लाभले ते बडवलेल्या बैलांसारखे लाभले, कारण त्यांना काहीच घेणं देणं नाहीये. अरे रोज वर्षाला, रोज दिवसाला जर बलात्काराची घटना ऐकू येते आणि तरी त्यांना तुम्ही जेलमध्ये तुमचा बाप असल्यासारखं जर पोचत असाल ते दुर्दैव सत्ताधाऱ्यांचं आहे. मी कुठल्याही पोलीस बांधवांना काही बोलणार नाही. त्यांच्या मनगटामध्ये सामर्थ्य म्हणून 24 तासाच्या आतमध्ये आरोपीला त्यांनी अटक केली. ती त्यांचं काम करतात, पण काम केल्यानंतर कायदा व्यवस्थेची जी प्रणालीवरती बसून ठेवलेली आहे, जे सत्ताधारी बसवलेले, अरे द्या ना फाशी. तुमच्या आईचे नवरे आहेत का ते? तुमचे बाप आहेत का ते? तुम्ही त्यांना पोचताय, विचारच कशाला घेताय? अरे जगामध्ये असंख्य देश आहेत तिथं बलात्कारांना तात्काळ शिक्षा आहे, तात्काळ फाशी आहे, तात्काळ शिरच्छेद आहे. फक्त भारत देश आहे जिथं शिक्षाच मिळत नाहीये. 2012ला निर्भया बलात्कार प्रकरण घडलं दिल्लीमध्ये. अजूनही खटल्याची सुनावणी आहे. बिचारीची आई कोर्टामध्ये फेऱ्या घालून दमली. कोपर्डी बलात्कार प्रकरण झालं, 52 मोर्चे निघाले, मराठ्यांच्या सन्मानाने मोर्चे निघाले. कोपर्डीच्या ताईला न्याय मिळाला पाहिजे. मिळाला न्याय कोपर्डीच्या ताईला? आतापर्यंत नाही. बिचारी वरतून म्हणत असेल मला न्याय कधी मिळणार? त्या तिघांनी माझ्यावरती अमानवी बलात्कार केला, मला न्याय कधी मिळणार? अरे त्या एका बलात्काऱ्यानं जेलमध्येच फाशी घेतली. मी तर कधी कधी बऱ्याच वेळा माझ्या मनाला प्रश्न पडतो की ज्यानं फाशी घेतली त्याच्या स्वप्नामध्ये कदाचित आमचे शिवछत्रपती आले असतील की बाबा तुला जगण्याचा अधिकार नाहीये, तू एका अबल्यावरती अत्याचार केलाय, तुला मारायचंय, तू जगण्याच्या लायक नाहीये, त्यामुळे फाशी घेतली असेल. कोपर्डीच्या ताईला अजून न्याय मिळाला नाही.
कोथुरण्याच्या ताईला न्याय मिळाला नाही, सदापूरच्या ताईला दुर्दैवानं त्याने फाशी घेतली, तिला नाही मिळाला. आज ही परप्रांतीय आहे, झारखंडची आहे. झारखंडची असली तरी ती आमची माता आहे, झारखंडची असली तरी तिच्यामध्ये दुर्गा आहे, झारखंडची असली तरी तिच्यामध्ये नवचंडी आहे. तिच्यावरती अत्याचार होतोय. आमची स्त्री सुरक्षित नाही. आता सरांनी सुंदर सांगितलं. याला जबाबदार कोण आहेत? तर तुम्ही आम्ही आहोत. मला भाड्याचे पैसे मिळत आहेत, मग माझ्या रूम मध्ये येऊन एखादा देशद्रोही जरी राहिला मला काही फरक पडत नाही. तो कडद्यामध्ये सिद्धी भटकळ नावाचा या अतिरेकी येऊन राहिला होता, ज्यानं जर्मन बॉम्बस्फोट बेकरी केलं. तो कडद्यामध्ये राहिला होता आपल्या पवन मावळामध्ये. आम्ही ठेवला. मला पैसे मिळत आहेत, आम्ही त्याला ठेवू. आता असंख्य आम्ही रूमवाले परप्रांतीय ठेवलेत. कोणी त्यांची तपासणी केली आहे का? त्यांच्यावरती किती गुन्हे दाखल आहेत? कुणी त्यांच्या आधार कार्डची तपासणी केली आहे का? पोलीस व्हेरिफिकेशन घेतलंय का? आज साध्या कंपनीमध्ये स्थानिक मुलगा नोकरीला जायचा असेल तर त्याची एनओसी मागितली जाते. त्याच्यावर क्षुल्लक भांडणाची केस असेल तर त्याला कंपनीमध्ये प्रवेश मिळत नाही. असंख्य परप्रांतीय आज महाराष्ट्रामध्ये येत आहेत, आमच्या रूममध्ये राहत आहेत. आम्ही त्यांना भाडं मिळतोय म्हणून ठेवतोय, पण त्यांची चाचपणी कुणी केली आहे का? त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन कुणी केलंय का? त्यांच्यावरती किती गुन्हे आहेत? ते तिकडून काय गुन्हे करून आलेले आहेत? जोपर्यंत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या मार्गाने जाणार नाही आहोत तोपर्यंत आमचं गाव सुरक्षित राहणार नाही, एवढे लक्षात ठेवा. ही जुनी मंडळी आहेत ना, जाणती जुनती मंडळी आहेत, ज्यांच्या डोक्यावरती आजही टोपे आहेत, त्यांना विचारा. गावामध्ये पूर्वी जर एखादा आगंतुक यायचा, परकीय यायचा, ती पहिल्यांदा विचारायची, बाबा तू कोणत्या गावचा, कशासाठी आलायस, आमच्या गावामध्ये तुझं नातेवाईक कोण? चावडीवर बसून, त्या चौकात बसून, पारावर बसून समाजाला विचारायची. त्यांना कामं नव्हती का? बिनकामाची होती का? अजिबात नाही. त्यांना कामं होती म्हणूनच विचारत होती. त्यांचं विचारण्याचं काम होतं की माझ्या गावामध्ये येणारा नक्की पाहुणा आहे का? गावामध्ये आलेला नक्की नातेवाईक आहे का? का कुठला लबाड आलाय, कुठला चोर आलाय? हा चोर लबाड लांडगा आमच्या मुलींवरती हात टाकेल, त्याला येण्या अगोदर विचारलं पाहिजे, तू कुणाच्या घरी आलाय, तुझं नातं काय, कुठल्या गावचा आहे, कुठला राहणार आहे, हे विचारण्याचं काम होतं. शिकलेली नव्हती पण जगाचं ज्ञान असणारी मंडळी होती. आज अतिसुशिक्षित सुपर गांडू समाज झालाय, पण गुडघ्यामध्ये मेंदू असल्यासारखा जगायला लागलाय. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 8 वर्षाचा सावळ्या नावाचा पोरगा आहे, त्यानं शिवाजी महाराजांना नाव अडवलंय आणि महाराजांना तो विचारतोय, खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडविला राई राई एवढ्या. अरे कुण्या गावाचे पाटील तुम्ही कुठे चालला असे, शिवही ओलांडून तरसे, लगामखेचा हा घोडीचा राव टांग खेचुनी, तुम्ही हो खड्या इथे अंगणी, पोर म्हणून हसण्यावारी वेळ नकाने होई, मला का ओळखले हो तुम्ही, मी मर्द मराठ्याचा मी बच्चा असे, हे हाड माझे लेचे पेचे नसे, या उरा उरातून बाजी बाजी वसे, आणि खबरदार जर टाच मारू दी चाल पुढे चिंधड्या करीला राई राई एवढ्या. काम नव्हतं का? काम होतं. माझ्या राजानं सांगितलं होतं, बाबा हो ही माती तुमची आहे, हा देश तुमचा आहे, हे स्वराज्य तुमचं आहे, हे मंदिरं तुमची आहेत, आया बहिणी तुमच्या आहेत, आणि यांना जर वाचवायचं असेल तर कुठलाही राक्षस येण्या अगोदर त्याला विचारून आतमध्ये घ्या. आणि जर रावणासारखा अंगावरती भगवी वस्त्र घालून सीतामाईचं तिला उचलण्यासाठी येत असेल तर त्या रावणाचा वध करण्याचं सामर्थ्य तुमच्या ठाई बाळगा. हे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य आहे, आणि ते कुठेतरी आम्ही आज विसरलोय. आणि आम्ही कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना विसरलो, त्यांच्या संस्कारांना विसरलो, आणि म्हणूनच आम्हाला कुठेतरी आज वारंवार या गोष्टी कानावरती याव्या लागतात की आज आमच्या ताईवरती बलात्कार झाला, आज आमच्या मुलीवरती बलात्कार झाला, आज आमच्या मुलीवरती बलात्कार करून तिला मारून टाकण्यात आलं. या गोष्टी जर थांबवायच्या असतील तर लक्षात ठेवा, एक संस्कार नावाचं फळ पहिल्यांदा या मुलींवरती आणि आपल्या मुलांवरती घाला. सुंदर असं सांगितलं. बोलण्याची कोण धाडस करत नाही. आजकालच्या तरुणांना विभक्त कुटुंब पद्धती पाहिजे. सरांनी सुंदर सांगितलं, विभक्त कुटुंब पद्धती जिथं 5-5 भाऊ एकत्र राहायचे, आणि 5-5 भाऊ एकत्र राहिल्यामुळे कधीही भारत देशामध्ये गरिबी आणि बेरोजगारी नावाचा प्रकार नव्हता. त्याचा प्रकार एक होता, थोरल्यानं कमवायचं, मधल्यानं शेती सांभाळायची, एकानं आई वडिलांचा सांभाळ करायचा, एकानं जनावरं सांभाळायची, आणि यांचा समन्वय साधून पूर्णपणे घराचा पाया रचून त्याच्यावरती कळस रचला जायचा. जसं आमच्या संतवाणीमध्ये सांगितलं, ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया, तुका झालेच ते कळस अभंग करा सावकाश. ते प्रत्येकाचं त्याच्यामध्ये काहीतरी योगदान होतं. आज विभक्त कुटुंब पद्धती झाली. मला प्रत्येकाचं वेगळं वेगळं घर हवंय, मला स्वतःचा फ्लॅट हवाय. म्हातारींनी कुठेतरी आश्रमामध्ये जा. आणि जेवढा आमच्या जुन्या जाणत्या मंडळींना नातवाविषयी प्रेम आहे, आपल्या मुलीविषयी प्रेम आहे, आणि जबाबदारीचं नावाचं भान आज जर या जगामध्ये कुणाला असेल तर या 30 दशका पाठीमागे जो गेलेला आज समाज आहे त्यांना जबाबदारीचं सर्वात मोठं भान आहे. आजही कुठेतरी त्या जबाबदारी व्यक्तींना विचारा की ज्या जनावराला त्यांनी शेतामध्ये
पाळला, ज्या बैलाला शेतामध्ये नांगराला हाकला, त्या कधीतरी म्हाताऱ्या व्यक्तीला विचारायला जा, बाबा तुला बैल कसायला विकायचा आहे का? त्याच्या मुखातनं शब्द निघेल, बाबा त्याच्या मनगटाच्या त्याच्या ताकदीवरती मी आतापर्यंत पोट भरलं, त्याला कसायच्या दावणीला सोडा, तो मरल माझ्याच दावणीला बनवून, पण त्याला कोणाला विकणार नाही. हे जबाबदारीचं वाक्य फक्त या जुन्या जाणत्या मंडळीमध्येच भेटेल. आणि या जुन्या जाणत्या मंडळीला जोपर्यंत तुम्ही गावामध्ये आपल्या घरामध्ये आज इतर धर्मियांचं मी म्हणत नाही, पण इतर धर्मियांमध्ये अजूनही एकत्रित कुटुंब पद्धती आहे. एकमेव अपवाद हिंदूंना फक्त पैशाचा माज आला आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे प्रत्येक जण फ्लॅटच्या महाली गेला. आणि फ्लॅटच्या महाली गेल्यानंतर आज जर असंख्य अत्याचार कोणावर घडत असतील तर ते हिंदू समाजावरती होत आहेत. आणि जर आपल्याला समाजाला वाचवायचं आहे, आमच्या मुलींना वाचवायचं आहे, आमच्या मुलींना न्याय द्यायचा आहे, हे आपण फक्त म्हणतोय नराधमाचा चौरंग करा. अरे चौरंग करण्यासाठी हजारो युग उलटावे लागतात, त्यावेळेस महान विभूती जन्माला येते. आणि महान विभूती जन्माला येण्यासाठी असंख्य मावळ्यांसारखं बलिदान देणारे नरवीर जन्माला यावे लागतात. आज तुम्ही आम्ही कावळे झालोय. आमच्या बहिणीची स्वतः आम्हाला रक्षण करता येणार, तर इतरांच्या बहिणीसाठी हातामध्ये शस्त्र घेऊ शकतो का मी? तर अजिबात नाही. म्हणून आता एकच आपल्याला न्याय मागायचा आहे की हा ज्या नालायकानं, ज्या हरामखोरानं आमच्या मुलीवरती, ती आमची भगिनी आहे, ती दुर्गा आहे, तिच्यावरती अत्याचार केला, तिला मारून टाकलं, या सत्ताधाऱ्यांना न्यायदेवतेला प्रश्न विचारायचा. न्यायदेवतेने जरी डोळ्यावरती पट्टी बांधली असेल की न्यायदेवतेने पट्टी काढून टाक. याला जर तुम्हाला शिक्षा देता येत नसेल तर त्याला जमावाच्या ताब्यात द्या. याला काय न्याय द्यायचा आहे? तो जमाव देईल. त्याविना प्रत्यय राहणार नाही, त्यांना उत्तर मिळणार नाही. या अपराध्याला शिक्षाही मिळालीच पाहिजे. जरी शत्रुकांता प्रसंगी दिसेल, तिला साडी चोळी विशी पाठविल, कधी स्वप्नीना पाप स्पर्शे म्हणाला, मराठा म्हणावे अशा वागराला. आम्ही मराठे आहोत. प्रत्येक स्त्री जोपर्यंत आम्ही आईच्या नजरेने पाहणार नाही, मातीच्या सन्मानाने तिचा सन्मान करणार नाही, तोपर्यंत आम्हाला मराठा म्हणून घेण्याचा अधिकार नाही. आमच्या ताईला न्याय मिळावा आई शिवप्रभू चरणी प्रार्थना करतो. आज उरचे ग्रामस्थांच्या वतीनं हा जो निषेध मोर्चा काढलाय, पद्मावती देवी आईच्या चरणी साकड्या घालतो की ज्या ताईवरती याने अत्याचार केलाय त्याला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे ना. याला फाशी झालीच पाहिजे. याचा चौरंगा, अपराध्याला शिक्षा. हा आवाज आपण असाच ठेवूयात. येणाऱ्या काळामध्ये आमच्या माता भगिनींच्या रक्षणासाठी आम्ही प्रत्येक जण तत्पर राहू अशी आई पद्मावती देवीच्या शिवचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. जरा 2 मिनिटं घेतो सर्वांचं. तिथं ग्रामस्थ आहेत, काही ग्रामस्थांनी काही सूचना दिल्यात की आपण जे परप्रांतीय आलेले आहेत, भैया आलेले आहेत, बिहारी आलेले आहेत, कुठलेही, मी म्हणत नाही की या देशामध्ये कुणालाही कुठं काम करण्याचा अधिकार नाही. देश सर्वांचा एक काम करा, पण प्रत्येकाला मर्यादा नावाचा एक प्रकार आहे. आणि जोपर्यंत आपण डोळे झाक करणार तोपर्यंत ही गिधाडे लचके तोडण्यासाठी तत्पर राहणार. मी मागेही आपल्या बऱ्याच भगिनी होत्या दुर्गामाता दौडीला, त्यावेळी सुद्धा सांगितलं, गुळाची ढेप जोपर्यंत प्लॅस्टिकच्या बंद पॅकेटमध्ये किराणा मालाच्या दुकानामध्ये पॅक आहे तोपर्यंत मुंग्यांना त्यांच्या जवळ जाण्याची ताकद नाही. गुळाच्या ढेपेवरचं प्लास्टिक जर काढून ठेवलं, हजारो मुंग्या त्याला चिटकणार आहेत. आज ग्रामस्थांनी सांगितलं की रात्रीच्या वेळेला बरेच भैया अंडरवेअरवरती इथे येऊन बसतात. हसण्याचा विषय नाही, अंडरवेअरवरती येऊन बसतात, बनियनवरती येऊन बसतात. आज अर्धनग्न अवस्थेमध्ये जर ते गावामधून फिरत असतील, बाजाराच्या टायमाला जर ते मार्केटमधून फिरत असेल आणि आमच्या माता भगिनींना एखादा घरातला व्यक्ती छोट्या पॅन्ट आणि कपड्यावरती जरी असेल तर त्याच्याकडे पाहताना जराशी लज्जा येते. तर असे प्रकार जर बंद करायचे असेल, शेवटी मी बाहेरून आलेलो आहे, मी सांगणार कोण, पण ज्यावेळेस ग्रामस्थांचा ठराव एकमताने पास होतो, प्रत्येकाने सांगितलं पाहिजे की माझी बहीण माझी आई बाजारामध्ये जाते, यांना आता आज आमच्या एकविरा देवस्थानला नियम लावला की पूर्ण कपडे असल्याशिवाय मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश नाही तर नाही का? ते काय आतमध्ये फॅशन शो करण्याचं ठिकाण नाही. आई जगदंबेचं गर्भस्थळ आहे, यायचं असेल तर पूर्ण कपडे परिधान करून या. हा नियम कोण लावू शकतं? तर ग्रामस्थ लावू शकतात. आज प्रत्येक ग्रामस्थांनी नियम लावा
की जे परप्रांतीय आलेले आहेत, बाबांना पोट भरण्यासाठी आलाय, आम्ही तुमच्या पोटावरती मारणार नाही, पाठीवर मारणार नाही. कष्ट करा, कमवा, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करा, परंतु तो मर्यादेमध्ये करा. कारण ज्यावेळेस मर्यादेचं उल्लंघन होतं त्यावेळेस सीताहरण हे निश्चितपणे ठरलेलं असतं. जोपर्यंत लक्ष्मण रेषा ओलांडून सीतामाई जात नाही तोपर्यंत रावणाच्या मनगटामध्ये तेवढं सामर्थ्य नाही. मग तुमच्या आमच्या सीतामाईला जर लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही तर प्रथमतः या रावणांचा आपल्याला हे केला पाहिजे, त्यांना थांबवलं पाहिजे. तुम्ही जे अर्धनग्न कपड्यांवरती फिरताय ते थांबा, ते बंद करा. इथं जे मंदिरामध्ये सांगितलं मगाशी सरांनी, रात्रभर येऊन बसतात, सीसीटीव्ही असतील, पण प्रत्येकाने एक नियम लावा. मंदिरामध्ये बसण्याचा टायमिंग हा 10 वाजेपर्यंत. प्रत्येकाने तुमच्या रूम मध्ये जा, कारण 10च्या पुढे जर काही अनुचित प्रकार घडला, कायदा व्यवस्था निश्चितपणे न्याय द्यायला आहे, परंतु उद्या घडल्यानंतर ते गावावरती जो काळीमा लागेल तो भयंकर प्रकारे विचित्र असेल. लक्षात ठेवा. चालू करायची पोलीस फेरी ही गावामध्ये निश्चित स्वरूपाने दिवसातनं 2 वेळा असली पाहिजे. आणि दादांनी आता सांगितलं लहान मुली आहेत, आज प्रत्येक ठिकाणी क्लास घेतला जातो बॅड टच आणि गुड टच, तो आपल्याला कळला पाहिजे. जनावरांना सुद्धा बॅड टच आणि गुड टच कळतो, चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श तो प्रथमतः तुम्ही शिकून घेतला पाहिजे. कुठलीही जर गाई, दुभती गाई, जर एखादी गाई जर व्यायली ना, तिच्या मालकाचा चांगला स्पर्श तिला लगेच कळतो, ती तिला तिच्या थानावरती दुधाला बसून देते. पण एखादा नालायक जर वाईट विचारांनी तिच्या थानावरती बसण्याचा प्रयत्न केला, त्या गाईला सुद्धा कळतो की हा वाईट स्पर्श ती एका लाथेमध्ये त्याला उडवून बाजूला ठेवते. हे जनावरांना सुद्धा कळतं. आज मी सर्पमित्र आहे, मावळ तालुक्यात सर्प पकडतोय, सापाला सुद्धा कळतो की चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श कोणता आहे. व्यवस्थित जर सापाला हाताळलं तर तो साप दंश करत नाही, त्यालाही कळतं की मला मायेनं जवळ घेतलंय. जनावरांना सुद्धा चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श कळतो. हे आपल्या मुलींना, आमच्या माता भगिनींनी चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श सांगितला पाहिजे. तुमच्या पाठीवरनं एखादा वाईट व्यक्ती जरी हात फिरवतोय, वडिलांचा मायेचा स्पर्श आणि परकीयांचा वाईट स्पर्श यातला फरक तुम्हाला कळला पाहिजे. चॉकलेटची आमिषे दाखवली जात आहेत, मुलींना नेलं जात आहे. मग ही जी चॉकलेटची आमिषे आहेत ना, आज प्रत्येक क्लासमध्ये शिकवलं जातं माता भगिनींनो. वडील जरी कामाला गेलात नंतर क्लासमध्ये पाठवण्याची जबाबदारी तुमच्यावरती असते. लहान मुलगी जरी असेल आपल्या घरामध्ये, तिला प्रथमतः सांगायचं, बाळा कोणी जर कॅडबरी किंबहुना चॉकलेट घेऊन आला, तो तुझा सक्का चुलता का असे ना, तो तुझा सक्का चुलत भाऊ का असे ना, किंबहुना नात्यातला का असे ना, त्याला एकच सांग की चॉकलेटमध्ये घाण असते. चॉकलेट खाणं वाईट, दुसऱ्या व्यक्तीने दिलेली चॉकलेट ही वाईट असते, शरीराला हानिकारक असते. जोपर्यंत माझ्या आई आणि वडील मला चॉकलेट देणार नाही, मी चॉकलेट स्वीकारणार नाही. मुलं 100% तुमचं ऐकतात, फक्त ते त्यांच्या मनावरती बिंबवण्याचा प्रयत्न तुम्हाला केला पाहिजे. झाड एकदा मोठं झालं का त्याला वळण लागत नाही. जोपर्यंत ते रोपटंय, त्या रोपट्याला कसं वळण द्यायचं हे तुमच्या हातामध्ये. बाळा कुणीही तुला म्हणेल बाळा फिरून येऊ, चित्रपटला जाऊ, किंवा तुला खेळणं घेऊन देतो, जोपर्यंत तुझे आई वडील घरामध्ये नाही तोपर्यंत कुणाबरोबरही तू जायचं नाही. या गोष्टी तुम्ही शिकवल्या पाहिजेत. मुलींना तुम्ही पण वाईट स्पर्श, चांगला स्पर्श. आज युट्यूब नावाचा मोबाईल तुम्ही पाहता, ते कुठलं तरी नालायक कार्टून बिटून बघण्यापेक्षा त्याच्यावरती क्लास असतात, बॅड टच आणि गुड टच. तो कसा असतो याचं कधीतरी अध्ययन करा, जिजामातेंचं अध्ययन करा. व्यसन आणि वासना या 2 गोष्टी आमच्या मनामध्ये गेल्यात ना, मी म्हणतो व्यसनानं जेवढी पिढी बरबाद झाली नाही, वासना जेवढी तुमच्या शरीरामध्ये उतरेल त्या मोबाईलमुळे गेलेली आहे. आणि त्या मोबाईलच्या नालायक ब्रह्मराक्षसामुळे आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे. मी प्रत्येकाला उलटं दादा तुम्हालाही सांगता होतो दादा की गावामध्ये मुलींसाठी बरेच लेक्चरर भेटतात, त्यांच्या माध्यमातून सेशन भरवत जा आठवड्यातनं एकदा, की मुलींसाठी गुड टच बॅड टच हे प्रकार काय असतात. बरेच लेक्चर देणारे लेक्चरर असतात, त्यांच्या माध्यमातून आपण आठवड्यातनं एक दिवस सेशन चालू करूयात. येणाऱ्या काळामध्ये मुलींना आमच्या कळेल, आमच्या मुलींना कराटे असतील, शस्त्र प्रशिक्षण असेल, यांच्यासारखे धडे द्यायला तुम्ही सुरुवात करा. कारण हातामध्ये तुम्हाला सांगितलं शस्त्र हाती घ्यावी लागणार, नराधामांचे हात तोडावे त्याविना पर्याय. ही तयारी आता तुम्हाला आम्हाला ठेवायची आहे, तुम्हाला आम्हाला ही तयारी ठेवायची आहे. प्रत्येक आई वडिलांनी सांगा, बाई तू कॉलेजला जातीये, तू शाळेला जातीये, उद्या कुठल्या लांडग्यानं तुझ्यावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला, त्या लांडग्याला तिथं तोडण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये ठेव. जबाबदारीनं बोलतोय, कारण आता मुलींना हे शिक्षण दिल्याशिवाय आमच्या मुली सुरक्षित राहणार नाहीत. मुली सुरक्षित ठेवायच्या असेल, आमच्या मुलींना जर फक्त मणिपुरता म्हणू नका की सावित्रीबाई जन्माला आली पाहिजे, जिजामाता जन्माला आली पाहिजे. जिजामाता जन्माला येईल, सावित्रीबाई जन्माला येईल, त्यासाठी अफजल खानाला मारण्यासाठी हातामध्ये वाघनखे ठेवण्याची ताकद तुम्ही आम्ही ठेवली पाहिजे.
शाहिस्तेखानाची बोटं तोडण्याची ताकद आम्ही ठेवली पाहिजे. रांजाचे हातपाय कलम करणारे छत्रपतींचं सामर्थ्य आणि विचार आमच्या डोक्यामध्ये घेणं गरजेचं आहे. एवढा आपण एक विचार करूया. वेळ बराच जातोय, प्रशासकीय अधिकारी आहेत, काही गोष्टींची मर्यादा आहे. शेवटी काही प्रक्षोभक वक्तव्य यासाठी टाळतोय कारण आम्ही वाट बघतो, प्रतीक्षा बघतो की येणाऱ्या काळामध्ये खरंच न्याय देवता या अपराध्याला शिक्षा देतीये का येणाऱ्या काळात. कारण मला वाटतंय न्याय देवतेने आता डोळ्यावरती 4-4 पदरी पट्टी बांधलेली आहे. मालेगावला सुद्धा प्रकरण झालं, नाशिकमध्ये त्या दिवशी कार्ला फाट्यावरती आंदोलन झालं. मालेगावला प्रकरण होऊन सुद्धा अजूनही त्या अपराध्याला शिक्षा नाहीये. फक्त आता वकील बार असोसिएशनने लेटर घेऊन फायदा नाही की आम्ही याचं वकीलपत्र घेणार नाही. वकीलपत्र घेतलं नाही तरी आमच्या कायद्याच्या व्यवस्थेमध्ये त्याला वकील हा द्यावाच लागतो, कुठला तरी वकील द्यावाच लागतो. कारण वादीला प्रतिवादी दिल्याशिवाय ती केस स्टँड होत नाही. म्हणजे न्याय देवतेने जर 4 पदरी पट्टी बांधली असेल, जर न्याय देवतेच्या प्रशासनाच्या मनगटामध्ये अपराध्यांना शिक्षा देण्याचं सामर्थ्य नसेल, अरे तुम्ही निरपराध्याला उचलून नेता आणि त्याला 4-4 वर्ष जेलमध्ये डांबता. आज परिस्थिती भारत देशामध्ये, पण जिथे बलात्कार होतोय त्यांना मात्र 8-8 वर्ष जावय असल्यासारखा पोचला जातोय. जर न्यायदेवतेला त्यांना शिक्षा देता येत नसेल, प्रशासन जर झोपा काढणार असेल, तर येणाऱ्या काळामध्ये बंड करून या शंडांना काढण्याकरता मराठा समाज हातामध्ये शस्त्र घेऊन परत एकदा क्रांतीचा एल्गार केल्याशिवाय राहणार नाही. आणि जोपर्यंत क्रांतीचा एल्गार होणार नाही, जोपर्यंत एखाद्या अपराध्याला ठेचून शिक्षा मिळणार नाही, जोपर्यंत एखाद्या अपराध्याचा चौरंग होणार नाही, तोपर्यंत पुढे असं वाईट कृत्य करणाऱ्या नालायकाला जरब बसणार नाही. आणि अशा नालायकाला जरब बसवायची असेल, त्याला जर वठणीवर आणायचं असेल, तर जमावाला एक दिवस रस्त्यावरती उतरून त्याचा चौरंगा करावाच लागणार. हे त्रिकाल सत्य आहे. आणि करण्यासाठी आम्ही प्रशासनाकडे, न्यायदेवतेकडे काही दिवसांचा अवधी मागतो की येणाऱ्या काळात जर तुम्हाला त्याला शिक्षा देण्यासाठी तुमचे जर हात बांधलेले असतील, तर आमचे येणाऱ्या काळामध्ये हात मोकळे सुटतील. आणि जर त्या अपराध्याला काही झालं, त्याला जमलेला समाज जबाबदार नसेल. एवढं मी बोलतो आणि माझ्या 2 शब्दाला इथेच विश्रांती देतो. ही घटना घडल्यानंतर ही घटना ज्या नराधावाने केली त्याला शोधण्यासाठी मदत करणारे जे आपले पोलीस प्रशासन आहे आणि जे गुंडा पथक आहे, यांचं खरोखरच गावाच्या वतीने कौतुक केलं पाहिजे. ही जरी शोक सभा असली तरी त्यांचं जे कर्तृत्व आहे ते खूप मोठं आहे. त्यांनी 8 तासाच्या आतमध्ये आरोपीला जेरबंद केलं, चौकशी केली, सगळा सुगावा लावला. असं आपलं परंदवडी शिरगाव पोलीस प्रशासन जे आहे, तर त्यांचं ग्रामस्थांच्या वतीने खूप कौतुक आहे. गुंडा पथक जे आहे, जे विशेष या शोध मोहिमेसाठी आलं होतं, त्यांचंही खूप कौतुक आहे. त्याचबरोबर ही घटना घडल्यानंतर गावातील अनेक तरुण रात्रभर त्या मुलीचा शोध घेत होते. रात्रभर अनेक तरुण झोपले नाही, त्यांचंही करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आज या ठिकाणी एक दुर्दैव आहे की जर पैठणीचा खेळ असता तर या इथं आपल्याला जागा पुरली नसती, एवढ्या गावातल्या महिला आल्या असत्या. जर दुसरा काही कार्यक्रम असता, गावातले पुरुष सुद्धा आले असते. पण दुर्दैव आहे की परप्रांतीय मुलगी असल्यामुळं आज गावांनी दाखवून दिलं की जोपर्यंत आमच्यावरती येत नाही तर आम्ही जागा नाही होणार. म्हणजे आपण घरावरती याची वाट बघायची का? ही जी घटना आहे ही जरी परप्रांतीय मुलीवरती घडली असली तरी ती पण कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी बहीण आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. विचार करा, जर त्या नराधावाने त्या मुलीचा हात धरून तिला चॉकलेट न्यायला नेलं, तोच हात जर आपल्या घरातल्या मुलीचा असता तर तुम्ही इथं आले असते का नाही? 3-4 दिवस गाव बंद ठेवलं असतं का नाही? पण आज आलेलं नाही इथं कोण, याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. प्रत्येकाला पडलेले माझा पैसा. आज ही घटना ज्यांना वर्णन माहिती आहे त्यांना कळलेली की काय घटना, किती राक्षसी वृत्तीने हे सगळं केलेलं आहे. आपण असा दुपट्टी दुजा गावांनी केला नाही पाहिजे. आपण पुढील काळामध्ये ठीक आहे, प्रशासनाने चांगली कामगिरी केली, आरोपीला पकडलं, काल त्याला कोर्टात नेलंय, पुन्हा सादर केलं जाईल, हे सगळं चालू राहील.
आपण ग्रामसभेचा ठराव करू की ही केस फास्ट ट्रॅक मध्ये चालली पाहिजे आणि आरोपीला लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे. आपण आमदार असतील, तहसील असतील यांनाही निवेदन देऊ की ही केस फास्ट ट्रॅक मध्ये चालली पाहिजे. गृह खात्यापर्यंत आपण गावातून काही मेल करू आणि त्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळण्याचा प्रयत्न करू. पुढील काळामध्ये आपण म्हणजे हा काही इव्हेंट नाहीये, घटना घडली, आपण इव्हेंट घेतला, फोटो काढले, टाकले, आम्ही निषेध नोंदवला, त्यासाठी नाहीये. हा जो प्रकार आहे हा कायमचाच कसा नष्ट होईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. ज्यांच्या खोल्या आहेत त्या प्रत्येकाला सीसीटीव्ही हा शक्तीचाच केला पाहिजे. असा या ग्रामपंचायत मधून आज अनेक जण इथं आहेत, सरपंच असतील, सदस्य असतील, त्यांना हे सगळ्यांच्या वतीने मागणी आहे की याच्यावरती काहीतरी तोडगा कायमस्वरूपी काढला पाहिजे. प्रत्येक जण आपल्या भाडेकऱ्यांची बाजू घेतो. कोण जर काय बोलायला गेलं तर आपल्या खोलीतल्या भाडेकऱ्याला बोलल्यामुळे त्याला राग येतो. अरे पण राग येतो ते पैसे काय करणार आहे? ते पैसे देऊन जर घरातलीच मुलगी नेली, घरातलीच बाई नेली तर करणार काय तुम्ही त्या पैशाचं? हा विचार गावाने केला पाहिजे. मी सांगतोय आज याच्यातून सगळ्यांनी बोध घेतला पाहिजे. ही घटना बाहेरच्या मुलीबरोबर घडली, गावात घडली नाही. सावध व्हा, या गोष्टी सोडून द्या. तिथं चूक तिथं ऍक्शन घेतलीच पाहिजे. स्वतःच्या खोलीतला भाडेकरी असला तरी बऱ्याचदा गावामध्ये ऐकायला येतं की एखादा भाडेकरी जर टॉयलेटवर बाहेर फिरतोय आणि दुसरं कोणतरी बोललं तर त्याला राग येतोय, माझ्या खोलीतल्या भाडेकऱ्याला काय बोललं, अरे चाललोय काय? घरापर्यंत याची वाट बघायची का आपल्याला? कुठेतरी आपण ठोस पावलं उचलली पाहिजे. ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच या सगळ्यांना आमची विनंती आहे, यावरती एक विशेष ग्रामसभा आयोजित करा आणि काहीतरी एक तोडगा काढण्याचं काम करा. त्यानंतर पोलीस प्रशासनाला पण मागणी आहे की गावामध्ये जे अवैध दारूचे धंदे चालत असतील तर याच्यावरती आळा घातला पाहिजे. आज तुम्हाला सांगतो, शाळकरी मुलांना व्यसन माहिती नाही असं नाहीये. आज 3री, 4थी, 2रीच्या मुलांना पण व्यसन माहिती आहेत. गावात आज अनेक अशा काही गोष्टी आज मिळतात की ज्याच्यामुळे लहान मुलं सुद्धा व्यसनाच्या मार्गावरती आहेत. आणि ह्या ज्या सगळ्या घटना आहेत याची सुरुवात होते व्यसनापासून. त्याच्यामुळे व्यसन ज्या ज्या ठिकाणी गैर मार्गाने चालू आहे, व्यसनाचे जे दुकानं असतील, काय म्हणतात त्याला, ते सगळं आपण बंद केलं पाहिजे. त्यानंतर गावामध्ये जर आज आपण बघतोय चाललंय काय, लहान मुलं दररोज इकडनं तिकडनं शाळेत जाताना यातील 12 दिसायला लागलेत. एवढे 12 गावामध्ये वाढायला लागलेले. गावाच्या भविष्यासाठी आज विनंती आहे, ग्रामसभेने काहीतरी ठराव केला पाहिजे, काहीतरी मर्यादा घातल्या पाहिजे. नाहीतर जिकडे तिकडे नुसते 12च लागतील. उद्या रिंग रोडचं पुणे जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं जे जंक्शन आहे हे आज आपल्या उर्शे गावामध्ये येतंय आणि या ठिकाणी खूप वर्दळ वाढणारे अनेक अजून बार होतील. याच्याकडे तर निर्बंध घातला पाहिजे. म्हणजे आपण आज विकास म्हणता आपण चाललोय कुठल्या मार्गाला याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. या सगळ्या घटना आहेत, ही जी 4 दिवसापूर्वीची जी घटना घडली त्या सगळ्याचं जर आपण बारीक बघितलं तर ह्या सगळ्यांची सुरुवात इथूनच कुठून तरी होती. म्हणून त्याच्या मुळावरतीच गाय वाचला पाहिजे आणि आपण हे त्याच्यावरती काम केलं पाहिजे. काम करत असताना हे तात्पुरतं न करता शाश्वत केलं पाहिजे. त्यासाठी व्यसनाच्या सगळ्या गोष्टींवरती निर्बंध आले पाहिजे. शाळा असतील, शाळेतल्या मुले असतील, त्यांना प्रशिक्षित पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून केलं पाहिजे. त्यानंतर जे भाडेकरी आहेत त्यांच्यावरती निर्बंध आणण्याचं काम, हे शाश्वत काम आपण पुढच्या काळामध्ये केलं परत अशा घटना परत होणार नाही. नाहीतर परत एकदा वर्ष, 2 वर्ष, 4 वर्षात आपल्याला अशीच एक शोकसभा घ्यायला लागेल. ती झाली की परत एक घ्यायला लागेल आणि हे चालूच राहील. त्याच्यामुळे काम करत असताना अशी सर्वांना विनंती आहे की आपण शाश्वत काम केलं पाहिजे आणि अशा ज्या घटना आहेत हे घडणारच नाही यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर आपले जे पोलीस प्रशासन आहे त्यांना आपण एक निवेदन देतोय आणि त्यामध्ये आज लक्षात घ्या, आज आपल्या समोर आनंदाचा दिवस नाहीये.
आज काही लोकांची मनं देखील भरून आलेली असतील. इथं अनेक लोक बोललेली आहेत. जर एखादा व्यक्ती बोलायला गेला तर त्याचं मन भरून येणार आहे. आणि खाली बसलेले देखील आपल्या माता भगिनी आहेत, सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. आपण कशासाठी या ठिकाणी जमलेलो आहे? ही शूरवीरांची भूमी आहे, थोर संतांची भूमी आहे. आणि अशा आपल्या भूमीमध्ये जर असे प्रकार घडत असतील तर नक्कीच हे निर्दयी आहे. त्या नराधमाने त्याच्या वयाचा विचार देखील केलेला नाहीये. आज तिचं आयुष्य, तिचं वय आज जग पाहण्याचं होतं. आई वडिलांच्या खांद्यावरतून त्याला मिरवायचं होतं. तिच्या स्वप्नांवरती पाणी फिरवण्याचं काम त्या नालायक नराधमांनी केलेलं आहे. तिला आज ही दुनिया पाहायची होती, तिला शिक्षण घ्यायचं होतं, मोठं व्हायचं होतं. तिला ह्या 6 वर्षातच त्यांनी त्याचं आयुष्य संपवायला भाग पाडलं. मित्रांनो, ही साधी सुधी गोष्ट नाहीये. अनेक जण या ठिकाणी बोललेली आहेत. अनेक जणांनी आपल्या भावना देखील या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शस्त्र उचलायची वेळ येणार आहे. मग त्याच्याकरता आपण सर्वांनी तयार राहिलो पाहिजे. आपली जडणघडणी तशी झाली पाहिजे. आपण हातामध्ये नुसत्या बांगड्या नाही ठेवल्या पाहिजे. जर वेळ आली तर त्या बांगड्या मागे सारून पुढच्याशी 2 हात करायची ताकद देखील आपल्यामध्ये आली पाहिजे. आपण प्रत्येक कार्यक्रमात म्हणतो, मी जास्ती वेळ घेणार नाही, आपण प्रत्येक कार्यक्रमात सांगतो की एका मुलीमध्ये, एका स्त्रीमध्ये दुर्गेचा अवतार आहे, चंडीचा अवतार आहे. मग त्यावेळेस ती दुर्गा का तिथे येत नाही? ती चंडी का त्या ठिकाणी त्याला ताकद देण्याचं काम करत नाही? त्याला एकमेव कारण फक्त आपणच आहे. मी या ठिकाणी काही विद्यार्थ्यांचे पालक देखील या ठिकाणी आहेत. मी इथं एक सूचना देखील त्यांना करतो, त्या इतरांना सूचना करतील. ज्या वेळेस आपली मुलगी, आपला मुलगा शाळेमध्ये जातो, तो लहान असतो, तो घरी येतो, घरी त्याच्यावरती आई वडिलांचं दडपण असतं, त्याला आई वडिलांची भीती असती, त्या मुलीची इच्छा असते माई नावा द्यायची, आई बाबा, पण ती सांगायची ताकद करत नाही. अनेक दिवस तिच्यावरती संकट येत असतात. ह्याचं गांभीर्य आपल्याला लक्षात येत नाही. आपल्याला वाटतं ती अभ्यास करत नाही, का अभ्यासाकडे दुर्लक्ष होते, ती शाळेत जायला का नको म्हणतीये. अशा घटना समोर आलेल्या आहेत. आजही ही घटना गेल्या 4 दिवसांपूर्वी घडली. आपल्या गावातील तरुण असतील, पोलीस प्रशासन असेल, यांनी रात्रभर शोध मोहीम राबवली. दुसऱ्या दिवशी त्या चिमुकलीचा मृतदेह त्या ठिकाणी सापडून, अशा अवस्थेत सापडून आला. किती अवस्था, ते फोटो जर तुम्ही पाहिले असते तर निश्चित त्या ठिकाणी जसा कुटुंबातील एखादा व्यक्ती आपला जातो, हरपला जातो, जसा हंबरडा आपल्याला फुटतो, त्या ठिकाणी तसा हंबरडा आपल्याला फुटला असता. म्हणून मी माता भगिनींना सांगतो की आपल्या मुलींना घरी आल्यानंतर जसं आई वडिलांचा दर्जा देतो, तसं आपण त्यांचा मित्र आणि मैत्रीण देखील होण्याचं काम केलं पाहिजे. मुलींना सांगितलं पाहिजे, तुम्ही आता सांगितलं काही व्यक्तींनी चॉकलेटला बळी पडू नका, कोणाची चॉकलेट घेऊ नका, अगदी जवळच्या व्यक्तीची देखील घेऊ नका. तुम्हाला घरी आल्यानंतर काय लागतंय, काय नकोय, तुम्ही आम्हाला सांगा. किंवा आपण त्याला मित्राचं, मैत्रिणीचं काम म्हणून आपण विचारलं पाहिजे. आई वडिलांचं काम येते की बाळा, तुझी शाळेमध्ये गेल्यानंतर तुला काही त्रास होतोय का, तुला कोणी त्रास देत आहे का, तुझ्या मनावरती कसलं दडपण आहे का, तू का सांगत नाहीये का, तू आम्हाला सांग. घाबरू नकोस की तुझी आई आहे, तुझा वडील आहे म्हणून आम्ही तुला मारण, तुझ्यावरती रागवण्याचं निश्चित होणार नाही. परंतु मुलींना देखील माझी विनंती की आपण या गोष्टी आपल्या आई वडिलांशी, मित्र मैत्रिणीच्या नात्याने सांगितल्या पाहिजेत. कारण ह्या गोष्टी समाजामध्ये घडतात आणि ह्या पुढे ज्या वेळेस त्याचा उद्रेक होतो त्यावेळेस ते समजतं आणि अशी वेळ निघून जाते की त्यावेळेस जर सांगितलं असतं तर निश्चित त्यावेळेवरती बंधन आपल्याला आणता आलं असतं. इथे या ठिकाणी पोलीस बांधव देखील उपस्थित आहेत. मगाशी काही लोकांनी सांगितलं असे प्रकार हे काही अवैध धंद्यांमुळे, नशेंमुळे होतात आणि अशा काही गोष्टी आहेत की नशा न करता देखील असे काही प्रकार केले जातात. आडे असेल, वजरडे असेल, इकडच्या मुली आपल्या उर्से गावामध्ये कॉलेजला येतात, शाळेला येतात. माझी पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे. मागे अशी एक तक्रार मुलींची आली होती की ज्या ठिकाणी दारूचे अवैध धंदे आहेत ते रोडला लागून आहेत, त्या ठिकाणी ते लोक दारू पिऊन रोडवरती निघतात आणि आमच्या या माता भगिनी कॉलेजवरून, शाळेवरून घरी जात असतात. त्यावेळेस नेमका तो व्यक्ती दारू पिऊन बाहेर आल्यानंतर नशेमध्ये तो वाकडा तिकडा चालतो त्या मुलींच्या पाठीमागे. म्हणजे त्याचा हेतू काय असेल तो माहित नसतो आपल्याला मुलींना.
परंतु तो व्यक्ती मुली पुढे जातात, ती व्यक्ती त्या मुलींच्या मागे मागे रस्त्याने जात असती, त्या मुली घाबरतात. अशी घटना आंबेवाडीमध्ये काही मुलींच्या बाबतीत घडली. मुली पळत सुटल्यात. दुसऱ्या दिवशी त्या मुलीने आम्हाला सांगितलं, दादा असं असं होतंय, अशा अशा प्रकार घडतात आहे, आम्हाला भीती वाटते, तर तुम्ही काहीतरी त्याच्यावरती निर्बंध आणा. मी पोलीस प्रशासनाला तळतळीची विनंती करतो, आपल्याला निवेदनामध्ये देखील सांगितलं जाईल, परंतु निश्चितपणे आपण पोलीस प्रशासनाने अशा अवैध धंद्यांवरती निर्बंध घातले पाहिजेत, कठोर कारवाई केली पाहिजे. असं घडता कामा नये. जसं आपण म्हणतो प्रत्येक वेळेस त्या नारात आम्हाला फाशी झाली पाहिजे, त्याचा चौरंग केला पाहिजे. खरंच मला सांगा, त्याला गोळ्या घालून त्याला फाशी देऊन न्याय मिळतो का हो? फाशी म्हणजे काय? त्याला एकदा शिक्षा सुनावली, त्याची फाशीची तारीख डिक्लेअर झाली, त्याच्या गळ्यामध्ये ते तोंडावरून ते काळं कापड घातलं जातं, त्याला दोरीने लटकवलं जातं आणि त्याला फाशी दिली जाते. त्या क्षणाला त्यांनी जे कृत्य केलं त्याला ते आठवतं का हो? आठवत असेल का? वाटतं का तुम्हाला? निश्चितच त्याला आठवत नाही. गोळ्या घातल्या तो क्षणात जातो. परंतु नक्कीच ह्या कायद्यामध्ये बदल झाला पाहिजे, आणि जर येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये बदल नाही झाला तर निश्चितपणे हा समाज गप्प बसणार नाही. आम्हाला शस्त्र हातामध्ये घ्यावी लागतील आणि त्याला कठोरातली कठोर शिक्षा म्हणून त्याला 8 ते 10 दिवस त्याचा, आता माझ्या भगिनी आहेत परंतु रागामध्ये तो शब्द निघतो आणि घडतं. त्याचे असे काही गुप्त अंगाचे भाग असतील ना, त्याचे ते कट करून त्याचा चौरंग करून त्याला 8 ते 10 दिवस मिरची मीठ लावून त्याला समाजामध्ये थुंकण्यासाठी ठेवलं पाहिजे. 8-10 दिवस त्यांनी देवाकडे प्रार्थना केली पाहिजे, देवा मला घेऊन जा, देवा मला मरण दे, मला सहन होत नाही, मी जे कृत्य केलंय त्याची मला शिक्षा मिळते, परंतु आता सहन होत नाही, मला घेऊन जा. तरी देखील त्याला मरण नाही मिळालं पाहिजे. आणि 10-12 दिवस झाल्यानंतर ते यत्नांचा भोग म्हणून त्याचा शिरच्छेद करून त्या ठिकाणी त्याला मृत्यूदंड दिला पाहिजे. ठीक आहे, पोलीस प्रशासनाच्या कायद्याच्या अंतर्गत कुठेतरी हात अडकलेले असतात. प्रत्येकाला मुली आहेत, आज आम्हाला देखील मुली आहेत. आज ही जरी परप्रांतातली मुलगी असली तरी ती शेवटी आपलीच एक मुलगी आहे, स्त्री आहे. आणि ती भविष्यामध्ये कुणाची तरी हाताची राखी होणार आहे, ती कुठल्या ना कुठल्या भावाला आधार देणार आहे, ताकद देणार आहे. आणि तिथंच रूपांतर एका पत्नीमध्ये होणार आहे. तीच पत्नी आपल्या नवऱ्याला, आपल्या कुटुंबाला, आपल्या सासरच्या लोकांना सांभाळून घेणार आहे. अरे तीच पत्नी येणाऱ्या काळामध्ये तुमची आमची आई होणार आहे. आणि आज तीच वेळ त्या आईवर येते. अरे शंड आहोत का आपण? शंड आहोत का? हीच वेळ जर आज आपल्या घरावरती आली असती तर आपण गप्प बसायचं होतं का? सांगितलं लोकांनी, आज गावातली संख्या कमी आहे, महिलांची संख्या कमी आहे, थोडं वाईट वाटतं ना? असं नाही झालं पाहिजे. ही वेळ चांगली नाही. आज त्या मुलीचं खरोखर वय नव्हतं, आज त्या मुलीला जग बघायचं होतं. आज त्या मुलीच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये जर अश्रू बघितले असते तर निश्चितपणे तुम्हाला मला नक्कीच वाईट वाटलं असतं. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ती वेळ आपल्या घरापर्यंत येऊन द्यायची नाहीये, खचून जायचं नाही, आपल्याला लढा द्यायचा आहे, संघर्ष करायचा आहे. याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये लाठीकाठीचं प्रशिक्षण असेल, अनेक योजना असतील, अनेक उपक्रम असतील आपल्याला राबवायचे. आपल्या मुलींना, महिलांना स्ट्रॉंग करायचे. आपण संस्काराचे धडे घरामध्ये दिले पाहिजेत. आपल्या काही महिला शस्त्र लाठीकाठीच्या प्रशिक्षणाला जातात. सनातन संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम त्यांचे चालू आहेत. त्या देखील आपल्या महिलांना, मुलींना सांगण्याचं काम करतात, घरोघरी जाऊन संस्कार पेरण्याचं काम करतात, त्यांना विचार मांडण्याचं काम करतात. आई वडील जडणघडणी असते मुलांची, तिथूनच सुरुवात होत असते. आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी उपस्थित आहे. असाच एक प्रकार आताच घडून गेलाय. असाच एक प्रकार एका रेल्वेच्या ट्रॅकवरती एका ठिकाणी सुरू होता. त्या ठिकाणी ही बातमी आपल्याला उशिरा समजली. आता हे तुम्हाला माहित नसेल, मी काही थोडंसं काल पोलीस प्रशासनाच्या एक जवळच्या काही व्यक्तींच्या कानावरती विषय घातला. हा प्रकार पुन्हा घडू नये. हा प्रकार आपल्या जवळच्याच भागामध्ये, आपल्या उर्ष्यामध्ये सुरू असल्याचं निदर्शनात येत आहे. परंतु आम्ही गेले 2 दिवस झाले त्या व्यक्तीला शोधतोय, त्या व्यक्तीला बघतोय. त्या व्यक्तीला थोडीशी त्या कुटुंबाकडनं समजून देण्याचं काम देखील झालंय. ही घटना घडल्यानंतर त्या व्यक्तीने कदाचित या भागातून पळ काढलेला असावा, म्हणून तो व्यक्ती आपल्या भागामध्ये दिसून येत नाहीये. तरी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, नक्कीच आपण या उद्याच्या तारखेला या ठिकाणी
ग्रामसभा आयोजित केलेली आहे. आपण ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांच्या मागणीनुसार विविध प्रकारचे संरक्षणाचे ठराव महिलांच्या बाबतीमध्ये, मुलींच्या बाबतीमध्ये, शाळा असतील, कॉलेज असेल, या बाबतीमध्ये घेणार आहोत. त्यासाठी देखील आपण सर्वांनी उद्याची ग्रामसभा तहकूब होऊ नये याच्याकरता गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे 100 लोकांचा क्वारम पूर्ण होणं अपेक्षित असतं आणि पहिल्या ग्रामसभेला आज हा विषय खूप महत्वाचा आहे आणि त्या ग्रामसभेला 100 लोक उपस्थित नसल्यामुळं ती ग्रामसभा तहकूब केली जाते आणि पुढील 4 दिवसामध्ये पुनश्च धरावी लागते. मी आता इथं विद्यार्थी आहेत, ग्रामस्थ आहेत, भगिनी आहेत, मी या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की आपल्या बाबतीमध्ये काही उद्या निर्णय होणार आहेत, त्यासाठी जसे या ठिकाणी आपण बहुसंख्येने उपस्थित झालेला आहात असंच उद्या ग्रामसभेला आपण सर्वांनी उपस्थित राहा आणि आपापले जे काही प्रश्न असतील न घाबरता न विचकता, बाहेरच्या माता भगिनी देखील इथे आहेत, तुमच्याही समस्या सांगा, घाबरू नका की आम्ही ग्रामस्थ नाही, आम्ही गावातले नाहीये म्हणून आम्हाला मान सन्मान मिळेल की नाही. निश्चित त्या ठिकाणी आपल्याला मान सन्मान दिला जाईल, आपला आदर केला जाईल आणि आपल्या प्रश्नांच्या समस्यांचं उत्तर देखील त्या ठिकाणी समाधानपूर्वक दिलं जाईल. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी ग्रामस्थांची देखील आणि ग्रामपंचायतीची विनंती आहे की आपल्या गावातील आता जेवढे ग्रामस्थ आहेत सर्वांनी रूम मालक असतील त्या सर्व ग्रामस्थांना सांगा की या ठिकाणी उद्या ग्रामसभा होणारे सर्व रूम मालकांनी या ठिकाणी उपस्थित राहायचंय आणि ग्रामसभेला सहकार्य करून गावाला संरक्षणासाठी सहकार्य करायचे. पोलीस प्रशासनाला देखील आपल्याला गावाच्या वतीने सहकार्याची भूमिका दाखवायची. बस एवढं सूचना. आणि या ठिकाणी आपण पोलीस प्रशासन असेल, ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आपण निवेदन देण्याचं काम करणार आहे. काही माता भगिनींना, महिला भगिनींना विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी यायचंय आणि तुमच्या सर्वांच्या आणि काही या ठिकाणी भगिनी आहेत त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपल्याला निवेदन द्यायचंय. आणि या ठिकाणी एक विनंती होती, या ठिकाणी आपल्या शेरगाव परंदवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक या ठिकाणी माननीय विशाल पाटील साहेब उपस्थित आहेत. मी या ठिकाणी विशाल पाटील साहेबांना देखील विनंती करतो की आपण या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी आहेत, ग्रामस्थ आहेत, 1-2 मिनिटं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आणि काही आपण शासकीय स्तरावरती सूचना द्याव्यात अशी विनंती. फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे, चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे, नाराजमाला तरंगा झालाच पाहिजे. आज या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ, सर्व विद्यार्थी, महिला भगिनी, परवाच्या आपल्या उर्से येथील घटनेच्या अनुषंगानं थोडं आपल्याला आपल्याशी हितगुज करायचं होतं. त्याच्यामध्ये महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत. आता आपण ही जी घटना पाहिली तर त्या मुलीचे आईवडील दोघेही काम करणारे होते, घरामध्ये उपलब्ध नव्हते. ती 2 मुलं तसेच त्या ठिकाणी चाळीमध्ये एकटे खेळायचे, रस्त्यावरती खेळायचे. तर यामध्ये आपण सर्वांनी कटाक्षानं लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट अशी आहे की सर्व मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी सजग राहणं किती महत्त्वाचं आहे. कारण आपल्या आजूबाजूला काय घडतंय, आजूबाजूला कोण व्यक्ती आहेत, कोण लोक आहेत, त्यांचा स्वभाव काय आहे, त्यांची मानसिकता काय आहे हे जाणून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपले कान आणि डोळे उघडे ठेवून आपण सर्वांनी सतर्क राहणं फार गरजेचं आहे. आणखी एक दुसरा विषय म्हणजे जे भाडेकरू आहेत, आता आपल्या या ठिकाणी उर्से गावामध्ये इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात असल्यामुळं बऱ्याच गाववाल्यांच्या चाळी आहेत, खोल्या भाड्याने बऱ्याच ठिकाणी दिलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी असं निदर्शनास येतं की जे बाहेरून आलेले बरेच लोक आहेत त्यांचे कोणत्याही प्रकारे व्हेरिफिकेशन केलेले नाही आहेत, त्यांचं बॅकग्राऊंड चेक केलेलं नाही आहे. त्या अनुषंगानं आमची ATSची टीम माहिती घेणं सुरू आहे. तरीसुद्धा आता उद्याच्या ग्रामसभेच्या मीटिंगमध्ये आम्ही स्वतः उपस्थित राहून आपल्या घरमालकांनी उपस्थित त्यांचे जे भाडेकरू आहेत त्यांच्याकडून कोणती कागदपत्र घेणं आवश्यक आहे
याबाबत सुद्धा आम्ही ATVची टीम आणि आम्ही स्वतः येऊन या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करू. आताची जी घटना आहे त्या अनुषंगानं आपलं पोलीस प्रशासनाचं काम अगदी कायदेशीर दृष्ट्या चोख सुरू आहे. त्याच्यामध्ये आम्हाला तुमच्या लोकांची मदत लागणार आहे. बऱ्याच ठिकाणी सरकारी पंच आवश्यक असतील, त्या ग्रामपंचायत याच्यापूर्वी सुद्धा आपल्या ग्रामपंचायतीचे तसेच गावातील लोकांचे बऱ्याचपैकी सहकार्य असतं आपल्याला. तर अशा लोकांना कायदेशीर दृष्टिकोनातून जास्तीत जास्त शिक्षा देणं हे आमचं काम आहे. ते आमचं काम आता व्यवस्थितपणे सुरू आहे. फक्त त्यासाठी तुम्हा लोकांची मदत लागणार आहे, ती आपल्याकडून मिळणं अपेक्षित आहे. आणि जास्तीत जास्त शिक्षा दिल्यानंतरच आपण त्या मुलीला न्याय देऊ शकू. तर हे करण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट होणं गरजेचं आहे. आणि उद्याच्या मीटिंगसाठी पण आपण उपस्थित राहू या ठिकाणी. आणखी एक दुसरी गोष्ट होती CCTVच्या बाबतीत. आताचा जो गुन्हा बघितला त्याच्यामध्ये आपण CCTVचं फार आपल्याला मदत झाली. तर बऱ्याच वेळेला आम्ही सूचना केलेल्या आहेत, विनंती केलेल्या आहेत. बरेच दुकान जे आहेत तर ते दुकानदार, घरातले लोक फक्त आपल्या घरापुरतं मर्यादित, आपल्या दरवाजापुरतं, आपल्या गाडी बाहेर लावलेली असते तिथंपर्यंत मर्यादित आपण CCTVचा व्ह्यू ठेवलेला असतो. तर थोडा आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण रस्त्याचा व्ह्यू जर थोडासा कव्हर केला, एखादा CCTV एक्स्ट्रा लावला तर अशा प्रकारच्या घटनांमध्ये आम्हाला ती फार उपयोगी येऊ शकतं. आणि असे गुन्हे घडण्यापेक्षा त्याला प्रतिबंध करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे आपलं. त्यासाठी सर्वांनी जागरूक राहणं. तर ही जी चिमुकली होती तर ती बाजूच्या घरातली होती असं म्हणून आपल्याला चालणार नाही. तर प्रत्येकानं आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत त्यांच्या वागणुकीवर, त्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर ग्रामस्थांच्या मागण्यांचं जे निवेदन आहे ते शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनचे PI माननीय श्री विशाल पाटील साहेब हे स्वीकारत आहेत. मी माता भगिनींना त्याचबरोबर शाळेतील मुलींना विनंती करतो की त्यांनी ते साहेबांना द्यायचं आहे. चिमुकलीला न्याय, चिमुकलीला न्याय, बलात्काराला फाशी, बलात्काराला फाशी. यानंतर आपण त्या ताईला श्रद्धांजली वाहणार आहोत. मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी उभं राहायचंय आणि 2 मिनिटं शांतपणे स्तब्ध उभं राहायचंय. सर्वांनी शांत चित्ताने 2 मिनिट सर्वांनी शांततेत उभं राहायचंय. शांती शांती शांती. त्या चिमुकली